नागपुर के पारडी इलाके में रविवार शाम 9 साल की बच्ची के साथ बलात्कार किया गया। उस लड़की की 5 साल की बहन के सामने बलात्कार किया गया। उसे चुप रहने के लिए 20 रुपए दिए गए। घटना के समय बहनें घर पर अकेली थी क्योंकि उनके माता पिता काम पर गए हुए थे। महिलाओं और बच्चों के खिलाफ अपराधों पर अंकुश लगाने के लिए राज्य मंत्रिमंडल ने शक्ति अधिनियम को बनाया है। अधिनियम में दोषियों को मौत की सजा के साथ भारी जुर्माने सहित कड़ी सजा का प्रावधान है। कई कानूनों के बावजूद बलात्कार की घटनाओं को रोका नहीं जा रहा है, इसलिए इस घटना के आरोपी को सख्त सजा दी जाए और शक्ति अधिनियम को लागू करने के लिए शिवसेना नेता किशोरी पेडणेकर ने आज नागपुर के पारडी पुलिस स्टेशन में आकर निवेदन दिया है। अशा दोन मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली लहान मुली असतील असे नराधाम हे हेरत असतात आणि अशा नराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही अख्ख्या देशातून आता उठाव होतोय। स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही। पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे, पण पोलिसांना त्या नराधामानी 4 दिवस चकवा दिला, लकवा दिला आणि सापडला नाही। काल तो सापडला, त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन। पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा नराधामांना हे सरकार ज्या म्हणजे आता सगळ्यांच्या माध्यमातून आलंय की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे ते नागपूरचेच आहेत, 100% त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार। पोलिसांवर 4 दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही याचा पण शोध घेतला पाहिजे। आज पोलिसांनी केलंय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलंय। आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर कुमेर याकडे माझ्याकडे संपर्क करून तुम्ही त्यांना भेट द्या, नाही करा। आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं। त्या मुलींचं शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो, कारण आमच्या ज्या पदाधिकारी अलका दलाल सारख्या पदाधिकारी आहेत, आमच्या बोधनवार आहेत, आमच्या त्या ताई आहेत ज्यांचं स्वतःचं एक उद्योग आहे, तर त्या सगळ्यांनी झालं ताई तुम्ही आता काळजी करू नका, मी जेव्हा जेव्हा नागपुरात येईन त्या वेळेला कुटुंबाला नक्की भेट देईन। कारण अत्याचार झालाय, त्या मुलीवर परिणाम झाला, खोलपर्यंत परिणाम झालेला आहे, तिला थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे। सगळ्या गोष्टी